नमस्कार मित्रांनो, SKP फिटनेस फंडामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. तुम्हाला डायबिटीस आहे का किंवा तुमच्या घरातील कोणाला शुगरची समस्या आहे का? जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो, शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 6 सोपे आणि एकदम उपयुक्त असे जबरदस्त असे उपाय. आजच्या या धावपळीच्या काळामध्ये टाईप 2 डायबिटीस वाढत चाललेला आहे, एकदम वेग वाढलेला आहे मित्रांनो. परंतु काही घाबरायची गरज नाही, त्यासाठी आपल्याला देखील सतर्कता बाळगायची आहे. चला तर आपण मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला उपाय चालणे. पहिला उपाय चालणे. मित्रांनो, नियमितपणे सकाळी 30 मिनिटे आणि संध्याकाळी 30 मिनिटे तुम्हाला चालायचं आहे. जिमला जायला वेळ नाही, हरकत नाही, परंतु तुम्हाला चालणं तरी आवश्यक आहे. चालल्यानंतर इन्सुलिन तुमचं काम करायला सुरुवात होईल आणि डायबिटीस तुमचं नियंत्रण राहील. उपाय नंबर 2 डाएट कंट्रोल. उपाय नंबर 2 डाएट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला गोड खाणं बंद केलं पाहिजे, बेकरी आयटम खाणं बंद केलं पाहिजे, मद्य पिणं बंद केलं पाहिजे आणि सॉफ्ट ड्रिंक देखील बिलकुल घ्यायचं नाही. त्याऐवजी हिरव्या भाज्या, पालेभाज्या, फळं आणि प्रोटीन युक्त आहार घ्यायचा आहे. तुमचा आहारच तुमचं औषध आहे. तुमचं आहारच तुमचं औषध आहे. त्यानंतर मित्रांनो, वेट कंट्रोल. तिसरा उपाय आहे वेट कंट्रोल. वजन जर तुमचं वाढत गेलं तर तुमचं डायबिटीस वाढतं आणि जर तुम्ही वजन कमी केलं तर तुमचं डायबिटीस नियंत्रणात राहू शकतं. त्यानंतर उपाय नंबर 4 शुगर मॉनिटरिंग. उपाय नंबर 4 तुमचा शुगर मॉनिटरिंग. मित्रांनो, नियमित वेळच्या वेळी शुगर लेवल तपासा. वेळच्या वेळी रक्त तपासा, रक्तातली साखर किती आहे ते तपासा आणि कोणत्या वेळी वाढते आणि कोणत्या वेळी कमी होते याच्यावरती तुम्हाला नियंत्रण आणता येऊ शकेल. म्हणून शुगर मॉनिटरिंग हे खूप महत्वाचं आहे. तपासण्या खूप महत्वाच्या आहेत. त्यानंतर स्ट्रेस फ्री लाईफ. स्ट्रेस फ्री लाईफ. मित्रांनो, जीवनात आनंद किंवा आनंदी राहणं हे खूप महत्वाचं आहे. आनंदी राहण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आवडीचं काम केलं पाहिजे. तुमच्या आवडीचं तुम्ही खाल्लं पाहिजे. तुमच्या आवडीच्या जर तुम्ही गोष्टी केल्या, योगा केला, मेडिटेशन केलं तर मात्र तुमचं ताण कमी होईल, स्ट्रेस कमी होईल आणि तुम्ही आनंदी जीवन जगाल, डायबिटीसवरती नियंत्रण मिळवू शकाल. त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला हा अतिशय महत्वाचा आणि 6वा उपाय आहे डॉक्टरांचा सल्ला. मित्रांनो, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत असलेलं औषध तुम्ही बदलू नका. डॉक्टर जे सांगतील त्यांचा सल्ला तुम्हाला ऐकायचा आहे, तरच तुम्ही तुमच्या डायबिटीसवरती नियंत्रण मिळवू शकाल. चला तर मित्रांनो, आज तुम्हाला मी 6 उपाय सांगितले. 6 उपाय जर तुम्हाला आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यापूर्वी तुम्ही हे 6 जे उपाय सांगितले ते फॉलो करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन परचेसिंग करता एक लिंक देत आहे. त्या लिंकवरून तुम्ही मनसोक्त ऑनलाईन खरेदी करू शकता. त्याचबरोबर या लाईक केल्यानंतर हाईप ऑप्शन येईल, त्या हाईप वरती क्लिक करून या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.